मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप शिवसेनेची युती होणार हे ठामपणे सांगितले, पण जालन्यात स्थानिक पातळीवर वेगळीच परिस्थिती आहे। जालना महानगरपालिकेसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिलाय, तर शिंदे गटाने थेट महापौर पदाचा उमेदवारच घोषित करून टाकलाय। जालन्यात नेमकं काय घडतंय पाहूया। जालन्यात भाजप शिवसेना युतीत दरार। शिंदे गटाकडून महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणा। भाजपचाही महापालिका स्वबळावर लढण्याचा सूर। जालन्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येतो म्हणता एकमेकांपासून लांब पळतायत। शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर आणि भाजपकडून रावसाहेब दानवे यांच्यात महापौर पदाची रस्सीखेच सुरू होती। अर्जुन खोतकरांनी भाजप समोर महापौर पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युलाही ठेवून पाहिला, पण भाजपने हा फॉर्म्युला अमान्य केल्यामुळे खोतकरांनी प्लॅन बी सुरू केलाय। अर्जुन खोतकरांनी महापौर पदाच्या उमेदवाराची घोषणाही केली आणि युती करायची की नाही याचा निर्णय भाजपच्या नेत्यांवर सोपवला। 100% आम्ही तसं आंदोलन करू सोडणार आहे कोणाला। आम्ही आमचे सोपस्कार केले, आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय। त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा। त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे? मग होईल काय कांगाबलटी घोडेपरा। आम्हाला आमच्या बी आहे ना ताकद, असं थोडीच आहे। 100% ही ताकद आमची जागा बनणार, महापौर आमचा बसणार 100%। महापालिकेचा आता या दोन्ही नेत्यांनी आमच्या सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादीनं पत्र दिलं, आम्हाला शिवसेनेनं पत्र दिलं युतीला बसायचं म्हणून, परंतु व्यावहारिकता आपण लक्षात घेतली पाहिजे की युतीला बसायचं असेल तर पहिले कोणता वार्ड किंवा कोणता प्रभाग रिझर्वेशनमध्ये कोणाला सुटतो हे बघितलं पाहिजे। थोडं चित्र स्पष्ट होतं। त्यानंतर महापौराचं रिझर्वेशन काय निघतं हे निघल्याच्या नंतर आणखी चित्र स्पष्ट होतं आणि मग त्या पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चेची सुरुवात करत असतात। जालन्यात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद जास्त आहे। रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर यांच्यासारखे नेते मैदानात आहे आणि कैलास गोरंट्याल भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर भाजपची ताकद आणखी वाढली आहे। त्यामुळे अर्जुन खोतकरांना घेरण्यासाठी भाजपनेही शड्डू ठोकलाय। जालन्यात अर्जुन खोतकर विरुद्ध कैलास गोरंट्याल हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या नेत्यांमध्ये चुरशीची लढत होणार आहे। जनता पार्टीचे 100% वर राहणार आहे आणि नंबर 1 ची पार्टी 35+ च्या नगरसेवक निवडून आणणार। आमची तसा प्रयत्न आहे आणि आम्हाला यश पण येणार आहे। पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा 100% भारतीय जनता पार्टीचा मिनी मंत्रालयात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे, कारण आमचे आमदार आहे ना, सन्मान्य नारायण दादा कुचे साहेब आहे, बबन दादा लोणीकर आहे, संतोष दानवे आहे आणि रावसाहेबजी दानवे आहे। आम्ही सर्व बसून करणार आहे ना। त्यात माझे 2-4 मतदारसंघापैकी 2 तर मी काढणारच आहे। त्याची तयारी आमची आहे आणि आम्हाला कोणाचाही बैसाखीचा सहारा नको। रावसाहेबजी दानवे आणि आम्ही 3 जण ठरवून बोलतात, ते भाजपचाच महापौर होईल आणि युती करायची नाही, ते त्यांचं मत आहे। तसं आमचंही मत आहे। एकदा ताकद लावू, आजमून बघू। भारतीय जनता पक्षाला गेल्या 40 वर्षात लोकसभेला जालन्यात आम्हाला लीड आहे। आमच्याकडं तेवढं तगडं नेतृत्व नव्हतं, आता कैलास गोरंट्याल आले। जिथं 40 वर्ष जालना शहरानं भाजपला लीड दिली, या वेळेला महापालिकेमध्ये आमचा महापौर होणार आहे। कैलास गोरंट्याल यांनी भाजपच्या वतीनं स्वबळाचा नारा दिलाय। भाजप नेत्यांनी महापौर आमचाच अशी घोषणाही केली आहे। अर्जुन खोतकर यापूर्वीच महापौर पदाचा उमेदवार घोषित करून मोकळे झालेत, त्यामुळे जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत चुरस चांगलीच वाढली आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।